तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा सिद्धिर्भवतु मे सदा। ज्ञानलक्ष्मी गणाश्लेष प्रभवानन्दनन्दितं निष्ठितार्थमजं नौमि परमानंदमव्ययम्। जय बोलो पंचपरमेष्ठी भगवान की जय बोलो चिन्वानी माता की जय बोलो चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की जय बोलो आचार्य शुभचंद्र आचार्य महाराज की संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की शांतमूर्ति वात्सल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की 3,9 करोड़ महामुनि राजों की जय। गेल्या क्लासमध्ये परमपूज्य सरल सागरजी महाराज यांनी आपल्याला त्या ठिकाणी 11व्या गाथेचा अर्थ सांगत असताना मी ज्ञान समुद्र स्वरूपी अशा त्या ज्ञानावरून ग्रंथाला मी सांगतो की जो ग्रंथ अविद्याच्या विस्तार रूप उत्पन्न झालेल्या दुराग्रहाला नष्ट करण्यासाठी दक्ष म्हणजे कटिबद्ध आहे आणि सत्पुरुषांना आनंद देणाऱ्या स्थानाचा आहे। याच्यात 2 वाक्य आपल्याला पहिल्यांदा 1 मिनिटात समजावून घेऊया आणि मग आपण पुढे जाऊया। दुराग्रह हट्टी स्वभाव असतो, दुराग्रही स्वभाव असतो, त्याला कारण काय दिलं तर अविद्या सांगितली, म्हणजे ज्ञानाचा अभाव। आता इथं ज्ञानाचा अभाव तुम्ही शाब्दिक ज्ञान घ्यायचं नाही, कुठे इथं भाव ज्ञान घ्यायचं, ज्याच्याकडं म्हणजे शास्त्रामध्ये शब्दार्थ नयार्थ भावार्थ आगमार्थ असे भेद केलेत। एवढ्या पद्धतीचा स्वाध्याय असतो। शब्दाचा अर्थ काही महत्वाचा नाही, शब्द पोपट सुद्धा तुमच्या आमच्यापेक्षा चांगलं रत्नखंडक सावकाचार म्हणतं, तत्वार सूत्र पाठ करतो, त्याला महत्व नाही। आचार्यांनी सांगितलेला नयार्थ आणि भावार्थ हा फार महत्वाचा आहे, आणि ज्याला त्याला न्यायार्थ म्हणजे भावार्थ ज्ञान झाले, त्या शब्दाचा भाव ज्याला झालेला आहे असा व्यक्ती कधी हट्टी असत नाही। आचार्य भगवंत विद्यासागरजी महाराज यांचे एक वाक्य आहे, हट्टी और जिद्दी दोनों एक जैसे होते हैं। ऐकायला, हट्टी और जिद्दी दोनों एक जैसे होते हैं, फर्क इतना ही है हट्टी के पास कभी विवेक आता नहीं और जिद्दी अपना विवेक कभी खोता नहीं। शाब्दिक ज्ञान असणं आणि भाव ज्ञान असणं याच्यात फरक एवढा आहे, जी लोक हट्टाला पडतात, जी लोक दुराग्रही असतात, ती लोक शाब्दिक कितीही ज्ञानी असू दे त्यांच्याकडे भाव ज्ञान नाही हे समजून घ्यायचं। कारण आपल्याकडे जर खरं ज्ञान असेल, सम्यक ज्ञान असेल, तर त्याचं फळ ही नम्रताच असली पाहिजे, त्याचं फळ विनम्रता असलं पाहिजे। झाडाला आंबे जास्त लागले तर झाड झुकतं, झाड ताट होत नाही। तर फळांचं आंबे लागलेल्याचं फळ काय आहे? झाड झुकणं। तसं ज्ञानाचं फळ काय आहे? नम्रता आहे। पण या अविद्येच्या प्रभावामध्ये दुराग्रही लोक होतात, त्या दुराग्रहाचा नाश करण्यासाठी ज्ञान अर्णव ज्ञानाचा समुद्र असणारा मी ग्रंथ तुम्हाला सांगतो, कारण ते दुराग्रही लोकांना आग्रहापासून दूर राहण्यासाठी दक्ष म्हणजे कटिबद्ध असतं। दुसरं, सत्पुरुषांना, सत म्हणजे सज्जन चांगले, सद्ग्रहस्थ ते व्याकरणाचा भाग आहे, दच त होते, तर
चांगली ग्रहस्थ असतात, चांगल्या विचाराची लोक असतात, त्या लोकांचा आनंद देणारं स्थान आहे. कोण? ज्ञान, धर्म, नीती, आचरण, हे सगळं. त्यामुळं गेल्या श्लोकामध्ये आपण हे बघितलं की अविद्यारूपी कार्यामुळं होणाऱ्या, कारणामुळं होणाऱ्या दुराग्रही रूपी कार्याला थांबवून सत्पुरुषांना आनंद देण्याचं कार्य करणाऱ्या ज्ञानार्णव ग्रंथाला मी लिहितो. मग आपण या स्वाध्यायाचं आपण जे करायला लागलोय, आपण हे स्वाध्याय आता वाचायला लागलोय, ह्याच्यासाठी दोन गोष्टी. एक तर आपल्यासाठी आपल्यात परिवर्तन झालं पाहिजे, आणि एक दुसरं, आपण तिथं सेवा करत असताना हे आपल्यात येता कामा नये. मी सेवा केलो म्हणून ते महाराज नीट झाले, मी हे करालोय म्हणून चाललंय, एक लक्षात ठेवा, असं काहीही नसतं. ह्या जगात सगळ्या व्यवस्था अनादि अनिधन आहेत. ज्याचं जेवढं पुण्य आहे, ज्याचं जेवढं भवितव्य आहे, तेवढी ती व्यवस्था सुरक्षित राहत असते. अन्यथा त्याचा नाश हा ठरलेला आहे, ही वस्तू नाशवंत आहे. त्यामुळं आपल्याला फक्त कशामध्ये सहभागी व्हायचं एवढंच. त्यामुळं आपण स्वतः दुराग्रही न होता आपण जे कार्य करणार आहे ते कार्य आपल्याला लौकिक, आपल्या स्वतःच्या लौकिक जीवनामध्ये, आणि आपण जे सेवेच्या रूपात अलौकिक कार्य करायला लागलो धर्माचं, त्या दोन्ही ठिकाणी आपला दुराग्रह, हट्टाग्रह असता कामा नये. नसेल तर या दुराग्रह आणि हट्टाग्रहामुळंच रामायण आणि महाभारत घडले. हिंदू धर्माप्रमाणे जर बघितला, सीतेला त्या सोन्याचं कातडं बसणारं हरिण पाहिजे झालं. आता ही साध्वीसारखं जीवन जगताना मी हिंदू रामायण सांगायला लागलोय, त्यांना काय आवश्यकता नव्हती, आणि त्याच्यासाठी दोघं तिकडे गेले आणि रावणाच्या तावडीत सापडली. हा दुराग्रह आणि हट्टाग्रह होता भीष्माचा हिंदू महाभारताप्रमाणे, की एका मत्स्य कन्येला बरोबर आपल्या पित्याचं लग्न करून देण्यासाठी त्यानं ब्रह्मचर्याची भीष्म प्रतिज्ञा केला. त्याच्यानंतर दुर्योधन खाली पडला पाण्यात, द्रौपदी हसली, हसल्यानंतर दुर्योधनाला राग आला, त्यानं सभेमध्ये अंधे के बच्चे अंधे म्हणली द्रौपदी. मग आपल्या या सभेमध्ये एक तर 5 पांडव तुझे नवरे आहेत, बाकी आम्ही सगळे कौरव आहेत ते आंधळे आहोत, आणि बाकी 4 मोठी माणसं आहेत तुझ्या वडिलांच्या आणि गुरूंच्या स्थानी आहेत. अशा लोकांच्या पुढे तुला नगणी आला, काय अडचण आहे? ह्या हट्टाग्रहामध्ये दुर्योधन पडला, आणि दुर्योधनानं मला भर सभेमध्ये माझ्या साडीला हात घातला. या भावनेनं द्रौपदीनं केस मोकळं सुटली, आणि तिनं हट्टाग्रह केला की दुर्योधनाच्या रक्त केसाला लावल्याशिवाय मी केस बांधणार नाही. म्हणजे एक दुराग्रह, हट्टाग्रह रामायण आणि महाभारतासारख्या गोष्टी घडवतं. त्यामुळं आपण सगळीजण कर्तव्यनिष्ठ जर झालो तर आपल्याकडं हा हट्टाग्रह येणार नाही. आणि कर्तृत्वनिष्ठ झालो म्हणजे कर्तृत्व मी करतोय म्हणून होतोय, मी करतोय म्हणून होतोय, माझ्याशिवाय होणार नाही असं जर म्हणलो तर आपण ती दुराग्रही होईल. त्यामुळं ह्या श्लोकचा अर्थ समजावून घेऊन आपल्याला मिळालेला जो जैन धर्म आहे, आपल्याला मिळालेली मनुष्य गती आहे, भारतासारखी संस्कृती प्रिय असा देश आहे, आणि आपला जन्म चांगल्या परिवारात झाला, आपल्या आईवडिलांनी आपल्याला शिकवून एवढ्या योग्यतेचं निर्माण केलं, आणि ती योग्यता सार्थकी लागण्यासाठी आपल्या समाजात या ठिकाणी तर आपल्याला या ठिकाणी भारतासारखी संस्कृती मिळाली, मनुष्यगतीसारखा धर्म मिळाला, आपल्याला आई वडील एवढे चांगला धर्म मिळाला, म्हणजे चांगल्या घरात आपला जन्म झाला, त्यांनी आपल्याला एवढं शिकून योग्य निर्माण केलं. त्या योग्यतेला चांगली संधी मिळण्यासाठी समाजात आपल्याला
एवढं चांगलं कार्य करण्यासाठी संधी मिळाली. ह्या सगळ्याला करत असताना कर्तव्य समजून ज्यावेळी आपण करेन त्यावेळेला यदा कदाचित आपण आपल्या जीवनात श्रेष्ठ होईल. कर्तृत्व करायला गेलो तर मग आपण अपयशी, म्हणजे आपण सेवा करेल त्याचं पुण्य मिळेल पण पाप कर्माची निर्जरा त्याची होणार नाही. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आपण या हट्टाग्रह बुद्धीला, दुराग्रह बुद्धीला सोडून की हे भगवंत, हे ज्ञानार्णव ग्रंथाचा फळ मला निस्वार्थ सेवा करण्याची संधी मला मिळावी, या भावनेनं आपण हे सगळं करायचं आहे. त्याच्यानंतर आज 12 नंबरची गाथा आपल्याला बघायची आहे. 12 नंबर. अपीतिरेत बाहुभ्या मपारो मकरालय न पुनः शक्यते वक्तुम मध्वी धैर्योगिरंजकम. तर आचार्य सांगतात कदाचित बाहू म्हणजे भुजा, दोन्ही भुजांच्या माध्यमातून, हे 2-3 श्लोक फार महत्वाचे इथं. एक जैनत्वाच्या अपेक्षेनं फार महत्वाचा आहे, एक मनुष्यत्वाच्या अपेक्षेनं फार महत्वाचं आहे. बघा, कदाचित दोनो, तर आचार्यांनी इथं सांगितलं की कदाचित दोनों भुजाओं से तैर कर अपार समुद्र को पार किया जा सकता है. जो समुद्र महासागर आहे त्याला आपण हाताच्या माध्यमातून पाहून ह्या तीरावरून त्या तीरावर आपण समुद्र पोहू शकेल. परंतु मुझ जैसे मंद बुद्धि जन योगी जन को अनुरंजित करने वाले इस ज्ञानार्णव ग्रंथ को नहीं कह सकते. म्हणजे हातानं समुद्र पोहणं फार सोपं आहे, पण जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेलं पूर्ण ज्ञान आहे ते ज्ञान या पंचम कालामध्ये तुमच्या आमच्यासारख्या लोकांच्या किंवा स्वतः शुभचंद्र आचार्य म्हणतात माझ्यासारखा मंदबुद्धी काय सांगू शकतो. बघा, शुभचंद्र आचार्यांची कथा तुम्हाला सांगितलं. एवढे तपस्वी, एवढे ज्ञानी, एवढे सगळे शुभचंद्र आचार्य असून त्या ठिकाणी ते म्हणतात शुभचंद्र आचार्यांचे सारखे हे महान आचार्य सुद्धा त्या ठिकाणी एवढे विद्वान सगळे असून सुद्धा ते स्वतःला मंदबुद्धिवान समजून घेतात. आपण थोडं त्या ठिकाणी थोडं ज्ञानी आहे, थोडं आपल्याला ज्ञान असतं, थोडं आपण हे करतो तर आपल्याला वाटते की आपल्या एवढं हुशार या ठिकाणी जगात दुसरं कोण नाही. इथं समजावून काय घ्यायचं आहे, ज्ञानाचा प्रभाव आपण या ठिकाणी समजावून घ्यायचा आहे की ज्याच्याकडे ज्ञान होतं तो नम्रतेनं युक्त झालेला असतो. म्हणून त्या ठिकाणी कदाचित दोन्ही भुजांच्या माध्यमातून समुद्र पार करणं सोपं आहे, परंतु मंदबुद्धी असणारे आमच्यासारखे या पंचमकालातले जे साधू आहे ते संपूर्ण ज्ञानार्णव ग्रंथाला सांगणं शक्य नाही, हा त्याच्या मागचा मूळ उद्देश आहे. म्हणजे एवढे महान आचार्य सुद्धा स्वतःला मंदबुद्धी समजून घेतात. आपण थोडे 1-2 पुस्तक वाचतो, काही विद्वान आहेत 1-2-4 पुस्तक 2-4 श्लोक कंठस्थ केली की साधूंना सुद्धा ते कमी लेखायला चालू करतात. तर ह्या ग्रंथातून आपल्याला ह्या श्लोकातून समजावून घ्यायचे. 13व्या नंबरचा श्लोक सांगतो, महामतिर्भिनिर्शेष सिद्धांत पथ पारगै क्रियते यत्र दिग्मोहस तत्र कोण्य प्रसर्पती. जिस ज्ञानार्णव रचना में अतिशय बुद्धिमान व परमागम के पथ के पार पहुंचे हुए बहुश्रुत विद्वान भी दिशा भ्रम को प्राप्त होते हैं, वहां अन्य अल्पज्ञ कौन चला सकता है. म्हणजे या ज्ञानार्णव ग्रंथाची रचना
किंवा संपूर्ण ज्ञानाचं सांगत असताना अतिशय बुद्धिवान आणि जिनवानीमध्ये पार म्हणजे अत्यंत कुशल आहेत अशी जीव सुद्धा एक एकदा दिशाभ्रमाला प्राप्त होतात. मग तुमच्या आमच्यासारखे सामान्य जीव याच्यात दिशाभ्रमित होणे म्हणजे काय फार कठीण नव्हे. मग आम्ही तुम्ही कसं संपूर्ण ज्ञान सांगू शकतो असं आचार्य सांगतात. ह्या 2 गाथेचा अर्थ आपण फक्त एवढाच समजावून घ्यायचा आहे की केवळ ज्ञानाशिवाय ह्या जगामध्ये कोणीही संपूर्ण ज्ञानाचा धारक नाही. प्रत्येकाला थोडं ना थोडं ज्ञानाची कमतरता असते. फक्त ती ज्ञानाची कमतरता मला आहे आणि ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी मी धर्म करतोय, स्वाध्याय करतोय, ह्याच्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. नसेल तर थोडं ज्ञान आपल्याकडे होतंय. काही वेळा आपण तरुण आहे, काही वेळेला वयोवृद्ध लोकांच्याकडे ज्ञानाची क्षमता कमी असते. तर त्यावेळेला ह्या 12 आणि 13 नंबरच्या गाथेचा एकच अर्थ होऊ शकतो की आपल्याला केवळ ज्ञानापेक्षा जास्त परिपूर्ण या जगामध्ये ज्ञानी असा कोणीही नाही. आता काही वेळेला आपण तरुण आहे, वयस्कर लोकांचं क्षोभक्षम कमी असू शकतं किंवा काही मुलांची बुद्धी मंद असते. तर आपण त्यांच्याकडे बघून थोडं आपल्याला मनामध्ये वाटतं की मी फार शहाणा आहे, मी हुशार आहे. पण असं नसतं. काही वेळेला अनुभव महत्वाचे असतात. म्हणून ज्या वेळेला जो कहता है खुद को सबसे बड़ा अभी वो धर्म से बहुत दूर है खड़ा, जो स्वतःला फार मोठा समजत असतो तो धर्मापासून वास्तविक अजून फार दूर आहे, लांब आहे असं समजून घ्यायचं. म्हणून ही जिनवानी अतांग आहे, अपार आहे. केवळ ज्ञानाशिवाय ती पूर्ण कुणालाही कळू शकली नाही. मग पंचम कालात तर हे कळणं फार कठीण आहे. म्हणून आपण सगळ्यांनी लौकिक असू दे, धार्मिक असू दे, आपल्याला कितीही ज्ञान झालं तर आपण आपल्यापेक्षा जे ज्ञानी आहेत त्यांच्याकडे बघून स्वतःला कमी तरता समजून कमी असलेलं ज्ञान पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा. पण आपल्यापेक्षा कमी ज्ञान असणाऱ्यांच्याकडे बघून आपल्याला स्वतःला अहंकारित करायचं नाही, आपल्याला गर्व येऊन द्यायचं नाही. एवढा अर्थ ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण समजावून घ्यायचा आहे. आज एवढंच बस. सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नये मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.